3 डिसेंबर हा दिवस देशभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याच निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी व दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या शासकीय अनुदानित शाळा, कार्यशाळा व संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथून प्रभात फेरी काढण्यात आली। परभणीच्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात झाली। यावेळी दिव्यांग शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रभात फेरीचा समारोप प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला। शासनाच्या वतीनं ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, असं यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी म्हटलंय। डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असतो। या निमित्ताने परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून आणि परभणी जिल्ह्यातल्या ज्या वेगवेगळ्या दिव्यांग संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून एक भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात आली। या ठिकाणी आपल्याला समाजाला एक मेसेज दिला जातो की दिव्यांग बांधवांच्या प्रती आपण आपल्या भावना खूप चांगल्या पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांना ज्या काही शासनाने सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्या दिव्यांगापर्यंत पोहोचवणं आणि ती बाब अधोरेखित करणं हा याचा मुख्य उद्देश आहे। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी, सीओ मॅडम सर्व उपस्थित आहेत। आजच्या या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देतो की जे काही शासन निर्णय आहे त्याचं 100% पालन करावं, त्यांच्या दृष्टीने नेहमी सहानुभूती ठेवावी, त्यांची छोटी मोठी जी कामं असतात ती तात्काळ करावी, एवढेच वचन आपण या दिव्यांगांना आजच्या दिनी देऊ, असं या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो। निश्चितपणे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही आजच त्याच्यावर विचार करू, त्याची एक बैठक लावू आणि त्यांना ज्या काही शासन निर्णयाप्रमाणे मागण्या आहेत त्या जर मिळत नसतील तर त्या देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि त्या दिल्या जातील याची मी आपल्याला खात्री देतो। मी आपल्याला सांगितलं की अपंगाचा मागे सर्वे देखील जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे, दिव्यांगाचा सर्वे करण्यात आलेला आहे। त्यांच्यासाठी वेळोवेळी आपण कार्यक्रम घेतो, वेळोवेळी त्यांना जी काही साधनं लागतात दिव्यांग व्यक्तींना, अपंग व्यक्तींना ती देखील दिले जातात। तरी देखील अजूनही काही वंचित लोक असतील तर निश्चितपणे या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आहेत, सीओ मॅडम आहेत, महापालिका आयुक्त आहेत, सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत। मी यांना सूचना देतो की जे कोणी दिव्यांगाच्या विधायक मागण्या प्रलंबित असतील